श्री चक्रधर स्वामी की जय। आधी आपण श्रीमद भगवद्गीतेचे 3 श्रोते अर्जुन, संजय आणि धृतराष्ट्र याबद्दल जाणून घेतलं होतं. या वेळी आपण भूमी सामर्थ्य, मनुष्याच्या धर्माच्या आचरणावरती भूमीचा किती प्रभाव पडतो याबद्दल जाणून घेणार आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू जीवाच्या उद्धारासाठी परिभ्रमण करीत करीत रामसगावला आले. रामसगावला रस्त्याने नाथोबा नावाचे जे स्वामींचे भक्त होते, ते भक्त स्वामींची आज्ञा न घेता निघून गेले. बिढावरावरती पोहोचल्यानंतर बाईसांनी देवांना विचारलं की बाबा, काही झाले या नाथोशी? देवाला सोडून गेला, आज्ञा न घेता निघून गेला, असं काय झालं? तेव्हा श्री चक्रधर प्रभू बाईसांना सांगतात की बाई, येईल तो 2-3 दिवसांनी, कशाला चिंता करता? तरी बाईसा बाबांना विचारतात की बाबा, तो गेलाच कसा? त्याला जाण्याची इच्छा कशी झाली? त्यावेळेस श्री चक्रधर स्वामी म्हणतात की बाई, हे भूमी सामर्थ्य, या भूमीचा त्याच्यावरती पडलेला प्रभाव होय. आणि हा विषय समजावून सांगताना स्वामींनी उदाहरण दिलेलं आहे की युधिष्ठिर आपल्या बांधवांसह श्रीकृष्ण चक्रवर्तींच्या दर्शनाला द्वारकेला आले. द्वारकेला आल्यानंतर द्वारकेमध्ये उग्रसेन, मुख्य करून यादव सेनापतींनी जाऊन त्यांचं स्वागत केलं आणि अत्यंत सन्मानाने त्यांना राजदरबारामध्ये आणलं. भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घेतलं त्यांनी. भगवान श्रीकृष्णांनी पांडवांचा पाहुणचार केला, युधिष्ठिराचा. आता या युधिष्ठिराला अहंकार झालेला होता, गर्व झालेला होता की मी अजात शत्रू आहे, शत्रू मित्र मला समान आहेत. भीमालाही गर्व झालेला होता, मी अत्यंत बलवान आहे, माझ्या इतका बलवान दुसरा कोणी नाही. आणि अर्जुनालाही गर्व झालेला होता की बाणविद्येमध्ये मी पारंगत आहे. भगवान श्रीकृष्णांनी पांडवांचा पाहुणचार केला आणि मग एके दिवशी भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले की चला आपण आता वायुभ्रमणाला जाऊया, फिरायला जाऊया. आणि पांडवांना घेऊन भगवान श्रीकृष्ण निघाले, द्वारका नगरीच्या बाहेर पडले. आणि अरण्यामधून जात असताना अचानक युधिष्ठिराच्या मनामध्ये एक दुष्ट विचार आला. तो असा की भगवान श्रीकृष्णांना ठार मारावं आणि त्यांचा राजमुकुट घ्यावा आणि आपल्या मस्तकावरती धारण करावा. हा त्याच्या मनामध्ये वाईट विचार आला, दुष्ट विचार आला. काही अंतर पुढे चालून गेले आणि पुढे चालून गेल्यानंतर युधिष्ठिराला पश्चाताप झाला आणि तो देवाच्या श्रीचरणावरती डोकं ठेवून रडायला लागला आणि म्हणाला, जी मी पापी आहे, मी किती वाईट आहे की मी अशा पद्धतीनं मनामध्ये विचार केला होता की देवाला ठार करावा आणि देवाचा मुकुट आपण घ्यावा असं मला वाटलं आणि मी किती वाईट विचार केला. जी असा वाईट विचार येणं म्हणजे फार वाईट आहे, असा विचार माझ्या मनामध्ये यायला नको, असं म्हणून तो दुःख करायला लागला. भगवान श्रीकृष्ण त्यांना म्हणाले की राजे हो, या भूमीच्या प्रभावामुळे तुमच्या मनामध्ये हा विचार आला. हा प्रसंग सांगून श्री चक्रधर स्वामी बाईसांना म्हणतात की बाई, भूमीच्या प्रभावाने मनुष्याच्या मनामध्ये विचार येत असतात, त्याच्या धर्माचरणावरती प्रभाव पडत असतो. काही भूमी सात्विक असतात,
काही भूमी राजस असतात, काही भूमी तामस असतात. तसेच काही माणसं राजस असतात, काही तामस असतात, काही सात्विक असतात. त्याचप्रमाणे हे नदी, झाडं, अन्न हे सुद्धा राजस तामस असतं. आणि त्या पद्धतीनं ही भूमी तशी होती आणि या भूमीचा प्रभाव त्या नाथोबावरती पडला आणि म्हणून हा नाथोबा आमची आज्ञा न घेता आणि निघून गेला. भूमी ही माणसाच्या धर्माचरणावरती प्रभाव टाकत असते. महानुभाव पंथामध्ये धर्माचरणामध्ये भूमीचं फार मोठं महत्त्व मानलं गेलेलं आहे. पाळतं न पाळतं सुद्धा आपण बारकाईनं पाहत असतो. आणि 4 प्रकारच्या भूमी मानल्या गेलेल्या आहेत. एक देवभूमी, दुसरी कोरी भूमी, तिसरी रुद्रभूमी आणि चौथी शुद्ध भूमी. देवभूमी म्हणजे 1650 तीर्थ. ज्या ज्या भूमीला परमेश्वराचे श्रीचरण लागले, ज्या भूमीवरती ईश्वर अवतारांनी खेळ क्रीडा केल्या, लीळा केल्या, त्यांचा श्रीचरणाचा स्पर्श झाला, ती देवभूमी म्हणजे 1650 तीर्थ. हे 1650 तीर्थस्थान म्हणजे देवभूमी होय. आणि या देवभूमीवरती आपण जातो, त्या तीर्थस्थानावरती मस्तक ठेवतो, वंदन करतो, तिथल्या लीळा आठवतो. ही देवभूमी. ही या 1650 तीर्थस्थानाच्या वेगळं आणखी नवीन भूमी निर्माण करता येत नाही. कारण जे परमेश्वर अवताराचे श्रीचरणांकित तीर्थस्थान आहेत ते तीर्थस्थानं तसेच कायम नित्य नेहमी तसेच राहणार आहेत. हे 1650 आहेत. ही देवभूमी. दुसरा भूमीचा प्रकार होय रुद्रभूमी. रुद्रभूमी म्हणजे स्मशानभूमी. म्हणजे सृष्टीची रचना झाल्यापासून जेवढेही मनुष्य पिढ्या या ठिकाणी जन्माला आल्या, त्या मरण पावल्या, पुन्हा जन्माला आल्या, पुन्हा मरण पावल्या, अशा अनंत मानवी पिढ्या, पशु पक्षी प्राणी हे या ठिकाणी जन्माला आले, या भूमीवरती इथंच मेले. मनुष्य इथेच जन्माला आले, इथंच मरण पावले आणि त्यांना इथेच पुरले किंवा जाळलं. आणि म्हणून ही सगळी भूमी रुद्रभूमी आहे. पावला पावलावरती स्मशानभूमी आहे की इथं जन्माला आलेले माणसं याच ठिकाणी मरण पावले, तर या ठिकाणीच त्यांचा अंतिम संस्कार झालेला आहे. आणि म्हणून हे सगळे जग म्हणजे एक रुद्रभूमी आहे, स्मशानभूमी आहे. आपले घरं, आपले वास्तू इतकेच नव्हे तर मठ मंदिरं सुद्धा हे सर्व स्मशानभूमीमध्येच आहेत. ही सगळी स्मशानभूमी आहे. हा भूमीचा दुसरा प्रकार. तिसरा आहे कोरी भूमी. कोरी भूमी म्हणजे की ज्या भूमीवरती कुठल्याही मनुष्याचा अंतिम संस्कार झालेला नाही, ज्या भूमीवरती कुठल्याही सजीवाचा देह गेलेला नाही, ती कोरी भूमी. आणि ही कोरी भूमी जीवाला समजत नाही, मनुष्याला समजत नाही. रेणुका देवींनी ज्यावेळेस परशुरामाला सांगितलं की माझा अंतिम संस्कार कोरी भूमीवरती कर, त्यावेळेस परशुराम म्हणाला की मला कोरी भूमी ठाऊक नाही. त्यावेळेस रेणुका देवीने सांगितलं की माझे श्री गुरु जगद्गुरु श्री दत्तात्रेय प्रभू सह्याद्री पर्वतावरती भेटतील, दर्शन देतील आणि ते तुला कोरी भूमी कुठे आहे ते सांगतील. आणि त्याचप्रमाणे तो परशुराम मातेची कावड घेऊन सह्याद्री पर्वतावरती आला आणि तिथे त्याला श्री दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन झालं. श्री दत्तात्रेय प्रभूंनी त्याला कोरी भूमी दाखविली आणि त्या कोऱ्या भूमीवरती त्यांनी त्याच्या मातेचं म्हणजे रेणुका देवीचे अंतिम संस्कार केले. हा तिसरा प्रकार होय कोऱ्या भूमीचा. आणि कोरी भूमी मनुष्याला जीवाला कळत नाही. ईश्वर अवतारच ते कोरी भूमी कोणती आहे ते सांगतात, सर्वज्ञ आहेत ते. देवभूमी, रुद्रभूमी आणि कोरी भूमी हे 3 प्रकार झाले. आणि चौथा प्रकार होय तो आहे शुद्ध भूमीचा. शुद्ध भूमी म्हणजे काय आहे की परमेश्वराचे साधक भक्त आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अटन विजन भिक्षा भोजन करत परिभ्रमण करतात.
आणि असं करीत असताना ते जिथं जिथं जात ती भूमी कशी आहे, एखाद्या भूमीवरती त्यांना वास्तव्य करायचं असेल तर त्या ठिकाणी ते देवपूजा वंदन करीत, तिथे 5 गाठ्या नामस्मरण करीत आणि नामस्मरण करून ती भूमी शुद्ध करीत आणि मग त्या शुद्ध भूमीवरती वास्तव्य करीत. म्हणजे ज्या भूमीवरती परमेश्वर अवताराचं नामस्मरण केलं, ज्या भूमीवरती परमेश्वराचे चरणांकित विशेष देवपूजा वंदन केली, ज्या भूमीवरती प्रसाद वंदन केलं, ज्या भूमीवरती परमेश्वराचं शास्त्राचं चिंतन मंथन निधिध्यासन केलं, ती भूमी शुद्ध भूमी होय. म्हणजे ती भूमी कशीही का असे ना, त्या भूमीवरती बसून आपण नामस्मरण केलं तर त्या भूमीचे गुणधर्म बदलून ती राजस असेल तामस असेल तर ते बदलून शुद्ध भूमीमध्ये तिचं रूपांतर होतं आणि या शुद्ध भूमीवरती वास्तव्य केलं जातं. वास्तुशांती जे म्हणतो आपण, थोड्याफार फरकाने हाच प्रकार होय की नवीन वास्तूमध्ये राहायला जाण्याच्या आधी त्या वास्तूमध्ये साधू संतांना बोलवून त्यांच्याकडून देवपूजा वंदन, प्रसाद वंदन, त्यांच्याकडून शास्त्राचं पारायण, शास्त्रचिंतन करून घेतलं जातं. म्हणजे त्या भूमीवरती शास्त्रचिंतन नामस्मरण केल्यानंतर ती भूमी शुद्ध होते. अशा प्रकारे देवभूमी, कोरी भूमी, रुद्रभूमी म्हणजे स्मशानभूमी आणि चौथी शुद्ध भूमी, अशी भूमीचे 4 प्रकार आहेत. आणि अजून एक प्रकार आहे तो आहे भोगभूमी. भोगभूमी म्हणजे ही कर्मभूमी आणि कर्मभूमीच्या बाहेर, जिथे कर्मभूमीच्या 13 कोटी देवता जाऊ शकत नाहीत, त्या स्वरूपावधीच्या बाहेर जाऊ शकत नाहीत, जिथपर्यंत कर्मभूमीच्या देवतेची स्वरूपावधी आहे त्याला भोगभूमी असं म्हणतात. ज्या भूमीवरती अष्टभोगाचं अहोरात्र अष्टभोगाचं म्हणजे त्या ठिकाणी रेलचेल असते ती भोगभूमी होय. ज्या ठिकाणी सप्तव्यसनांची रेलचेल असते ती भोगभूमी होय. आणि म्हणून साधक भोगभूमीमध्ये जात नसत. तर अशा प्रकारे देवभूमी, कोरी भूमी, शुद्ध भूमी आणि रुद्रभूमी आणि भोगभूमी. आणि अशी ही भोगभूमी, ह्या भोगभूमीमध्ये पूर्वाचार्यांचं जर आपण आचरण पाहिलं तर काही साधू संत, आता मी माझ्या लहानपणी मी पाहिलेलं आहे की महाराष्ट्र अधिकरण, कैवल्यवासी, शेवलीकर मोठे बाबा, कल्लूरकर, मुंबईला ते जात नसत. कारण मुंबई त्यांच्या दृष्टीनं भोगभूमी होती. म्हणजे मुंबईसारख्या शहरांमध्ये अष्टभोगाची रेलचेल असल्यामुळे आणि त्या ठिकाणी सगळी विपुलता अष्टभोगांची असल्यामुळे त्या ठिकाणी ते जात नसत. जिथं अष्टभोगांचा जास्तीत जास्त विपुलता असते तिथं जात नसत. आणि म्हणून भोगभूमी म्हणजे जिथे अष्टभोगाची रेलचेल असते, ज्या ठिकाणी हिंसा जास्त वर्तत असते, किंवा कर्मभूमीच्या बाहेर जिथे 13 कोटी देवता कर्मभूमीच्या स्वरूपावधीच्या बाहेर जात नाहीत, ती सर्व भोगभूमी होय. असे हे भोगभूमीचे आणि हे भूमीचे प्रकार होत. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बाईसांना सांगतात की बाई, नाथोबा आमची आज्ञा न घेता निघून गेले. आज्ञा भंग करण्याची त्यांची इच्छा झाली, कारण ते या भूमीवरती आले आणि या भूमीचं सामर्थ्य आहे की ही भूमी दूषित भूमी आहे, तामस भूमी आहे, आणि म्हणून त्यांच्या मनात आज्ञाभंग करण्याची भावना झाली. किंवा युधिष्ठिराच्या मनामध्ये श्रीकृष्ण भगवंताला ठार करून त्यांचा मुकुट घेण्याची भावना झाली. ही दुष्ट भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली, कारण हे भूमी सामर्थ्य होय. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.